हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुम्हाला स्पेशल रेसिपी दाखवणार आहे. ती म्हणजे प्रॉन्स बिर्याणी. आपण ही खूप वेळा रेस्टॉरंटमध्ये खाल्लेली असेल, बट एक्झॅक्ट टेस्ट आपल्याला कधीही आपल्या घरी बनवल्यानंतर मिळत नाही. तर मी तुम्हाला एक्झॅक्टली सेम रेसिपी आज तुम्हाला मी दाखवणार आहे, की तुम्हाला देईल रेस्टॉरंटमधली टेस्ट. ओके, सो आपल्याला ह्याच्यासाठी लागणार आहे 2 मोठ्या वाट्या तांदूळ. सो हा तांदूळ मी बासमती राईस घेतलेला आहे. तुम्ही ह्याचं प्रमाण आपल्या घरातल्या मेंबर्सनुसार घ्यावं. ही बिर्याणी मी 4 लोकांसाठी बनवत आहे, म्हणून मी घेतले 2 वाट्या तांदूळ. आता हा तांदूळ चांगला मस्तपैकी आपण धुवून घ्यायचा आहे. पहिले पाण्याखाली 2दा हा तांदूळ छानपैकी मस्तपैकी वॉश करून घ्यायचा आहे. आणि नंतर ह्या तांदळामध्ये थोडंसं पाणी ठेवून हा तांदूळ भिजत ठेवायचा. एक अर्धा तास ठेवला तरी चालेल. नंतर एक पॅन घ्यायचं आहे. पॅन थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्या पॅनमध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकणार आहोत. आता आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे गरम पाणी. मी हे बॉईल करून घेतलेलं आहे पाणी. साधारणतः 1 लिटर पाणी असेल 2 वाट्या तांदूळासाठी. नंतर पाणी चांगलं खळखळा उकळू द्यायचं. ह्याची चांगली वाफ निघाली पाहिजे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ. ह्याच्यामुळे राईस खूप पांढरा होतो. थोडंसं तेल. कोणतंही व्हेजिटेबल ऑइल तुम्ही जे घरात वापरत असाल ते ऑइल घेतलं तरी चालेल. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं आपलं साजूक तूप घेतले. आपण घरात बनवलेलं साजूक तूप टाकलं तरीही चालेल. आता आम्हालाही ते युरोपमध्ये एशियन स्टोअरमधनंच तूप वगैरे सगळं आणावं लागतं. आता त्यामध्ये थोडंसं एक दालचिनीचा तुकडा, थोडेसे जिरे, एक स्टार फूल, नंतर 2 हिरव्या काय म्हणतात त्याला लवंग, 2 हिरव्या विलायची. नंतर एवढं सगळं आपण ह्या पाण्यामध्ये चांगलं उकळू द्यायचं आहे. आणि थोडंसं तेजपत्ता. आता ह्या पाण्याला एक चांगली उकळी द्यायची, म्हणजे ह्याच्यामध्ये ते सगळा त्या मसाल्यांचा अर्क आणि स्मेल हा मस्तपैकी ह्याच्यामध्ये होऊन जातो. त्याच्यामध्ये आपण थोडंसं मी हे पिवळं फूल पण टाकलेलं आहे. हे सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर हा टेस्ट ह्या राईसला यायला पाहिजे. थोडंसं मी बिर्याणी इसेन्स म्हणून पण टाकलेलं आहे. हे तुम्हाला इझिली एक कोणत्याही किराणा शॉपमध्ये मिळेल. इथे युरोपमध्ये आम्हाला हे एशियन स्टोअरमध्ये मिळतं. चांगल्या प्रकारे हे वॉटर चांगलं बॉईल होऊ द्यायचं आहे. तो स्मेल, अरोमा सर्व पाण्यामध्ये उतरला पाहिजे आणि तुमच्या राईसला लागला पाहिजे. आता हा राईस आपण बॉईल करायला टाकून देऊ. सगळं राईस मी ह्याच्यामध्ये टाकला आहे. ह्याला चांगली मस्तपैकी एक उकळी येऊ द्यायची. राईस तुमचा हा खूप नाही शिजला पाहिजे. ह्याच्यामध्ये तुमचं थोडंसं कन्सिस्टन्सी राईसची अशी असायला पाहिजे की थोडं अर्धा कच्चा राहायला पाहिजे, किंवा 3/4 शिजलेला पाहिजे. एक 1/4 त्याचं कच्चे पण असं राहायला पाहिजे. मग ते आपण जेव्हा आपण बिर्याणी एकत्र मिक्स करतो त्यामध्ये चांगला तो फुलून निघतो. आता हा राईस बॉईल केलेला राईस मी काय करून घेतलेला आहे, स्ट्रेन करून घेतलेला आहे. हे जे पाणी असतं ते पाणी शक्यतो काय म्हणतात त्याला, खूप चिकट पाणी असतं. त्या चिकट पाण्यामुळे तुमची बिर्याणी खूप चिकट होऊ शकते. म्हणून मी काय करते की हा नेहमी राईस मी स्ट्रेन करून घेते. नंतर इथे मी 3 मोठे कांदे घेतलेले आहे आणि हे कांदे चांगले असे बारीकसे कट करून घ्यायचे, उभे चिरून घ्यायचे. जेवढा कांदा तुम्ही त्याच्यामध्ये टाकाल तेवढी तुमची छान टेस्ट बिर्याणीला येईल.
हा कांदा सगळा छान मस्तपैकी असा कापून झालेला आहे. ह्याला थोडंसं वेगवेगळं करून घ्यायचं आहे. थोडंसं त्याच्या सगळ्या पाकळ्या ह्या बाजूला काढून घ्यायच्या. हलक्या हाताने हे करून घ्यावं, नाहीतर ते कांदे सगळे बारीक असे तुकडे होतात. आता एका पॅनमध्ये आपण मोठ्याशा पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेऊया. मी बिर्याणीला जास्त तेल टाकत नाही, कारण की मग ते खूप ऑइली होते आणि मग मुलं खात नाहीत. त्यासाठी तेल हे शक्यतो तुमच्या प्रमाणे, तुम्हाला जेवढं पाहिजे त्याप्रमाणे टाकावं. नंतर ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे पुन्हा साजूक तूप. साजूक तुपाने बिर्याणीला खूप छान टेस्ट येते. सो नेहमी जेव्हा पण तुम्ही साजूक तूप, खिचडी असं काहीतरी बनवत असाल तर त्याच्यामध्ये साजूक तूप टाकायला विसरू नका. छान मस्तपैकी तुमचं तूप वितळू द्यायचं. चांगलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा उभा चिरलेला कांदा टाकून घेऊया. सर्व कांदा हा मस्तपैकी ह्या तेलामध्ये फ्राय झाला पाहिजे. थोडासा ब्राउनिश असा कलर यायला पाहिजे. खूप काळा पण नाही होऊ द्यायचा आणि खूप असा कच्चा लाल पण नाही ठेवायचा. तर त्याला छान असा ब्राऊन कलर आला पाहिजे आणि क्रिस्पी झाला पाहिजे. काही शक्यतो असं म्हणतात की जास्त तेल टाकलं आणि त्याच्यामुळे कांदा तळला की मग ते छान क्रिस्पी होतं. असं माझ्याप्रमाणे अजिबात नाही आहे. तुम्ही जेवढ्या वेळापर्यंत त्याला हलवत राहाल आणि ब्राऊन कलर येऊसपर्यंत, थोडं तेल टाकलं तरी चालेल, पण ब्राऊन कलर येऊसपर्यंत त्याला परतवत राहायचं. तर त्याला छान क्रिस्पी असं टेक्स्चर येतं. आता बघा, हा थोडासा ब्राऊनिश असं झालेला आहे. तर थोडंसं कच्चे पण अजूनही मला कांद्यामध्ये दिसतं. तर मी त्याला आणखी थोड्या वेळेसाठी चांगला असं परतून घेणार आहे, एक 5-7 मिनटं आणखी. आता हा आणखी थोडासा ब्राऊन झालेला आहे. अशी कन्सिस्टन्सी सुद्धा राहायला नको, आणखी थोडंसं त्याला आपण 1-2 मिनटं तरी आणखी ब्राऊन होऊ देऊया. कांदा परतत असताना नेहमी लक्षात ठेवायचं की गॅस कधीही मोठ्या आचेवर ठेवायचा नाही, मंद आचेवरतीच ठेवायचं. आता छान आपला कांदा असा ब्राउनिश कलर झालेला आहे. ह्याच्यामध्ये आता मी आलं लसूण पेस्ट टाकून घेते. ती आलं लसूण पेस्ट चांगली परतवून घ्यायची की त्याच्यामुळे त्याचा असा कच्चेपणाचा जो स्मेल असतो, वास असतो, तो निघून जाईल. छान अशी तेलामध्ये खमंग आलं लसूणची पेस्ट परतून घ्यायची. तुम्ही जर आता हे पाहाल ते मिश्रण छान तयार झाला. कच्चा वास पण ह्याचा आलं लसूणचा गेला आहे. ह्याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घालायचा. पुन्हा टोमॅटो छानपैकी असं परतवून घ्यायचा.
मस्त छानसं परतलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपलं कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने कट करून चिरून घेतलेली ते दोन्ही टाकूया. पुदिना आणि कोथिंबीर ह्यामुळे बिर्याणीची टेस्ट खूप एनहान्स होते. सो शक्यतो मी ह्याच्यामध्ये जास्त पुदिना आणि जास्त कोथिंबीर ॲड करत असते. छान मस्तपैकी आपल्याला हलवाई परतवून घ्यायचं जोपर्यंत पुदिना आणि कोथिंबीरीचा तो कच्चा वास जात नाही तोपर्यंत. छान असं परतवून झालेलं आहे. त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले प्रॉन्स मॅरिनेट करताना मी ह्याला हळद, मीठ आणि रेड चिली लावलं होतं. जास्त बाकी काहीही अप्लाय केलं नव्हतं आणि मी ते मॅरिनेट करून एक अर्धा तास बाजूलाच ठेवले. आता हे चांगले प्रॉन्स ह्याच्यामध्ये पुन्हा परतून घ्यायचे, शिजवून घ्यायचे ॲक्च्युली. हे चांगले अर्धे कच्चे शिजवून घेतलं तरी चालतात कारण की आपण जेव्हा बिर्याणीला दम देतो, वाफ द्यायला ठेवतो तेव्हा हे चांगले शिजतात भाताबरोबर. सो अर्धे कच्चे ठेवले तरी चालतं. ह्याच्यामध्ये थोडंसं सॉल्ट टाकून घेऊया. की कांदा तळताना तुम्ही पाहिलं असेल की मी अजिबातही सॉल्ट ॲड केलं नव्हतं कारण काय होतं की त्यामुळे कांदे खूप असे एकदम लुसलुशीत मऊ होतात आणि आपल्याला असा मऊ कांदा बिर्याणीसाठी नको आहे म्हणून मीठ हे नंतरच टाकायचं. आता आपण छानपैकी थोडा वेळ झाकून ठेवूया, एक 5 मिनटं झाकून ठेवूया. आता ह्याला चांगली वास आलेली आहे बघा. 5 मिनटानंतर मी जेव्हा ओपन केलं तेव्हा छान मस्तपैकी प्रॉन्स हे बघू शकाल तुम्ही छान मस्तपैकी शिजलेलं आहे. अर्धे कच्चेच आहे, जास्त शिजलेले नाही. छान मस्तपैकी हे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपण ह्याच्यामध्ये पण मसाले ॲड करायला सुरुवात करायची. 1-1.5 चमचा गरम मसाला टाकायचा. नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं जिरा पावडर मी टाकलेलं आहे 1 चमचा. नंतर आपलं धना पावडर 1 चमचा. आपली हळद टाकायची थोडीशी. नंतर आपला हा थोडासा बिर्याणी मसाला होता तो मी बिर्याणी मसाला ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. 1-2 चमचे बिर्याणी मसाला ॲड करायचा. थोडंसं मी गरम मसाला ॲड करते ह्याच्यामध्ये. बारीक कुटलेला गरम मसाल्याची पावडर जर तुमच्या घरात असेल तर ते खूप इट गिव्स अ व्हेरी गुड स्मेल अँड अरोमा टू युअर बिर्याणी. सो शक्यतो गरम मसाला कुटून टाकावा. नंतर थोडंसं दही मी ह्याच्याकडे टाकलेलं आहे थोडंसं छान असं टेक्स्चर येण्यासाठी ऑइली. ह्याच्याकडे दही टाकलेलं आहे 2 चमचे आणि चांगलं असं मिक्स होऊ द्यायचं. आता छान मस्त बेल झाकण ठेवून द्यायचं आणि थोडंसं ह्याला वाफ येऊ द्यायची कारण ते मसाल्याचं सगळं अरोमा ह्याला आपल्या प्रॉन्सला लागला पाहिजे. 1-2-4 बे लीफ पण टाकायचे ह्याच्यामध्ये.
तुम्ही पाहिलं असेल मी बे लीफ असेच वरतून ठेवलेलं आहे, त्यामुळे त्याला आणखी थोडंसं वास आपल्या बिर्याणीला छान लागतो. रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जर बघितलं तर ही सेम रेसिपी रेस्टॉरंटमध्ये वापरली जाते. त्यामुळे ही जर रेसिपी तुम्ही करून पाहाल तुमच्या घरी तर सेम टेस्ट तुम्हाला रेस्टॉरंटसारखी टेस्ट या बिर्याणीमध्ये येईल जर तुम्ही ह्याच स्टेप फॉलो केलं असतं. छान मस्तपैकी हे मिश्रण एकजीव झालेलं आहे. मला थोडंसं ऑइल असं जेव्हा सुटतं तेव्हा असं कळतं की ह्याचं टेक्स्चर एकदम बरोबर झालेलं आहे बिर्याणीसाठी. नंतर आता आपण ह्याच्यामध्ये आपण जो बॉईल केलेला राईस होता मसाल्यांमध्ये तर तो बॉईल केलेला राईस आपण ह्याच्यावरती प्रॉन्सवरती पसरून घेणार आहोत. व्यवस्थित असा इव्हनली स्प्रेड करून घ्यायचा. मी हातानेच केलं. नंतर ह्याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तुमचा पुदिना बारीक चिरलेला ह्याच्यावर टाकून घ्यायचा. मी फ्राय केलेला कांदा थोडंसं काढून ठेवण्यासाठी विसरले, त्यामुळे मी शक्यतो टाकत असते वरून. आता ह्याच्यावरती आपण फूड कलर, मी हा फूड कलर दुधामध्ये मिक्स केलेला आहे. जेव्हा फूड कलर दुधामध्ये मिक्स करून ते टाकता तेव्हा ते टेस्ट एक वेगळीच अशी टेस्ट ह्या बिर्याणीला येत असते. आता ही बिर्याणी आपण छान दमवरती झाकून ठेवायची 10 मिनिटं तरी. तुमचं गॅस सेमच पाहिजे जेव्हा ती बिर्याणी गरम दमवरती शिजते तोपर्यंत. हे पहा बिर्याणी 7 मिनिटानंतर खूप छान असा राईस फुललेला आहे आणि आपली बिर्याणी तयार झाली आहे.